28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। भगीमायरी टोल नाका प्रश्नावर आम आदमी पार्टी आक्रमक, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांचा संताप। भगीमायरी येथील टोल नाक्यामुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाच्या विरोधात आज आयोजित चर्चासत्रात आम आदमी पार्टीने प्रशासनाला धारेवर धरले। या महत्त्वपूर्ण चर्चेसाठी आपचे नेते संजय टेंभेकर आणि पंकज घाटोडे स्वतः उपस्थित होते, मात्र भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे NHAI संबंधित अधिकारी अनुपस्थित राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। वारंवार वेळ देऊनही अधिकारी चर्चेला न येणे हा बळीराजाचा घोर अपमान असून प्रशासकीय मुजोरीचे हे लक्षण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। याप्रसंगी संजय टेंभेकर आणि पंकज घाटोडे यांनी आक्रमक पवित्रा घेत खुर्सापार ते हेटी या परिसरातील शेतकऱ्यांना टोलमधून कायमस्वरूपी सवलत मिळायलाच हवी अशी ठाम मागणी केली। स्थानिक शेतकरी दैनंदिन शेतीकामासाठी याच मार्गाचा वापर करतात, अशावेळी त्यांच्यावर टोल लादणे हा अन्यायकारक जुलूम असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले। या संदर्भात लवकरच क्षेत्राचे आमदार, खासदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक निर्णायक बैठक होणार असून त्यात शेतकऱ्यांच्या हिताचा अंतिम निर्णय न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। पुढील लढ्यासाठी परिसरातील सर्व गावांनी सरपंच आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन तयार ठेवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले। याप्रसंगी जमुवंत वारकरी, गजू चौधरी, नितीन राठी, गोविंद ठाकरे यांच्यासह शेकडो शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा भविष्यात होणाऱ्या तीव्र आंदोलनाला केवळ प्रशासनच जबाबदार असेल, असा खणखणीत इशारा यावेळी देण्यात आला आहे। रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।